ट्रान्सपोर्टेशन, कोणतं ट्रान्सपोर्टेशन हा जो काही पॉईंट आहे पेज नंबर 163 वर, किती वर बेटा पेज नंबर 163 सायन्स टेक्स्टबुक यामध्ये आपण काल बघितलं होतं. तर त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे कोणता आहे ट्रान्सपोर्टेशन, कोणता आहे ट्रान्सपोर्टेशन. आता लक्षात द्या बेटा, तर ट्रान्सपोर्टेशन म्हणजे काय, ट्रान्सपोर्टेशन म्हणजे काय आता लक्षात घ्या. ट्रान्स म्हणजे काय, ट्रान्सपोर्टेशन एखादी वस्तू एखाद्या ठिकाणाहून दुसरीकडे वाहून नेणे म्हणजे ट्रान्सपोर्ट करणे. फॉर एक्झाम्पल समजा आपण एखाद्या घरातील वस्तू आहे किंवा एखादी पोते आहेत कडधान्याचे असतील किंवा ग्रेन्सचे असतील, तर हे पोते आपण एखाद्या ट्रॅव्हलमध्ये टाकून त्याला काय करतो आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेत असतो. म्हणजेच त्या पोतांचं आपण काय केलं, ट्रान्सपोर्ट केलं, त्यांना आपण स्थलांतर केलं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी. त्याच प्रक्रियेला ट्रान्सपोर्टेशन असं म्हणतात. हे झालं समजण्यासाठी. परंतु ऍक्च्युअली लक्षात द्या बेटा, याची व्याख्या काय म्हणते, द प्रोसेस ऑफ सबस्टन्स म्हणजे काय, पदार्थ, काय बेटा पदार्थ. आणि ट्रान्सफर एका ठिकाण वन प्लेस टू अनदर प्लेस, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी. कुठे, तर प्लांटमध्ये. कशामध्ये, प्लांटमध्ये. म्हणजे वनस्पतीमध्ये एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणापर्यंत काय नेत आहे, पदार्थ नेत आहे. इथं पदार्थ म्हणजे कोणते आहेत, जामुन आहे का, गुलाबजाम आहेत का, इथं नाही. मग काय आहेत, तर न्यूट्रिएंट्स. मग मला सांगा वनस्पतीला लागणारे न्यूट्रिएंट्स कोणते आहेत, तर न्यूट्रिएंट्स लागणारे जे आहेत त्यांना आपण NPK म्हणजेच नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम असे जे काही न्यूट्रिएंट्स आहेत ते न्यूट्रिएंट्स ट्रान्सफर केले जातात. कुठून, आतमध्ये. कशाच्या, प्लांट्सच्या. रूट पासून ते लीव्स पर्यंत हे न्यूट्रिएंट्स ट्रान्सपोर्ट केले जातात. तर याला आपण ट्रान्सपोर्ट करणाऱ्या घटकांना काय म्हणतो आपण, कंडक्टिंग टिश्यू. काय बेटा, कंडक्टिंग टिश्यू. तर मला सांगा कंडक्टिंग टिश्यू किती प्रकारचे आहेत, तर दोन प्रकारचे आहेत. एक आहे झायलम, दुसरा आहे फ्लोएम.